नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला, ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं M2T बाय KD सर. आज तर थंबनेल तुम्ही वाचलंय, चौरस, स्क्वेअर, क्षेत्रफळ व इतर सर्व. म्हणजे परीक्षेमध्ये जर तुम्ही बघितलं तर भूमितीमध्ये वर्तुळ, चौरस, आयत आणि त्रिकोण, त्यानंतर घनफळामध्ये घन आणि घनाचे प्रकार, याच्याशिवाय काहीच विचारत नाही. आणि जवळपास आपण वर्तुळाचे पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आज आपण चौरस एक्सप्लेन करतोय, तर एकदा समजून घ्यायचं चौरस आहे काय आणि मग जाणार आपण उदाहरणाकडे. बघा, सगळ्यात पहिला विषय चौरस काय असतं. आता मी इथे एक चौरस काढतोय. ओके, हा चौरस आहे. त्याचं नाव देतोय ABCD. चौरसाची खासियत असती, चौरसाला 4 बाजू असतात. त्या 4ही बाजू सारख्याच असतात, म्हणजे एकरूप असतात. जर याला 5 सेंटीमीटर म्हणलं तर हे पण 5, हे पण 5 आणि हे पण 5. तसंच जे चौरसाचा कर्ण आहे, म्हणजे हे कॉर्नर टू कॉर्नर आणि हा कॉर्नर टू कॉर्नर, म्हणजे कर्ण पण सारखे असतात. म्हणजे AB बरोबर BC बरोबर CD बरोबर AD बरोबर, हे झाल्या बाजू एकरूप. आणि कर्ण सुद्धा, म्हणजे AC बरोबर BD. येते लक्षात. हे जे काटकोन, म्हणजे हे जे कर्ण आहे, हे जिथं विभागतात इथं इथं पण 90 अंशाचा कोन होतो. किती अंशाचा कोन होतो? 90 अंशाचा. मग काय लागेल सर याच्यामध्ये? तुम्ही तर हेडिंग दिली एक क्षेत्रफळ, तर चौरसाची परिमिती. सगळ्यात पहिलं काय लागेल आपल्याला? परिमिती. बघा बरं का, परिमिती म्हणजेच काय रे बाबा? बाउंड्री. बाउंड्री. मग आता जर मी म्हणलं ही 4 आहे, ही 4 आहे, ही 4 आणि ही 4 आहे, किती झाली? 16. म्हणजे त्याचा अर्थ काय? परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. करेक्ट. हा, त्यानंतर क्षेत्रफळ. क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा वर्ग. हे लक्षात ठेवायचं, बाजूचा वर्ग. समजा बाजू 4 आहे, मग याचं क्षेत्रफळ किती येणार? 4चा वर्ग 16. त्यानंतर परत क्षेत्रफळ कर्ण वर्ग भागिले 2. कर्ण वर्ग भागिले काय? 2. हे क्षेत्रफळाचं सूत्र आहे. कशाचं? याचं काय म्हणतात त्याला? चौरसाचं. चौरसाचे हे 3 सूत्र महत्वाचे आहेत. तर काय करा, याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि मग आपल्याला उदाहरणाकडे जायचं आहे. काढलाय? चलो, मग काय पहिलं उदाहरण सर वाचा बरं. पहिलं उदाहरण आहे बघा, एका चौरसाची बाजू किती सेंटीमीटर आहे? 18 सेंटीमीटर आहे. 18 सेंटीमीटर आहे. तर क्षेत्रफळ किती? मग आत्ताच लिहिलं, क्षेत्रफळ बरोबर कुणाचा वर्ग? बाजूचा वर्ग. म्हणजे बाजू किती आहे? 18. मग 18चा वर्ग किती? 324. म्हणजे येणार उत्तर 324 चौरस सेंटीमीटर. पर्याय पहिला, 324 चौसेमी. बरोबर. काय याचा अर्थ? हा असा चौरस आहे सर, तर याची बाजू 18 सेंटीमीटर आहे. तर हे जे मधलं आहे हे पूर्ण काय? त्याचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजेच काय रे बाबा? की त्या बाउंड्रीने, म्हणजे बाहेरून ज्या 4 दिशा आहेत ना, 4 बाजू, या 4 बाजूच्या आतमध्ये जी जागा व्यापलेली आहे त्याला क्षेत्रफळ म्हणत असतात. पटतंय? यस ऑर नो? यस. पहिले बेसिक उदाहरण तुम्हाला मी आधी सांगितलं, बेसिक टू ऍडव्हान्स. त्यामुळे बेसिक उदाहरण आपण पटपट घेऊया. चला पुढचं काय म्हणणं? एका चौरसाची बाजू 42 सेंटीमीटर आहे. तर 42चा वर्ग घेऊन टाकायचा. क्षेत्रफळ म्हणजे काय? 42चा वर्ग. तुम्हाला तर माहिती आहे 42चा वर्ग कसा? शॉर्टकट असा आहे, 2चा वर्ग 0,4, 4चा वर्ग 16, 4 2 8, 8 डबल 16, मग 4 6, 6 1 7 आणि 1, म्हणजे येणार उत्तर 1764. पर्याय कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा नाही, दुसरा नाही. चूक केली आपण. का? कारण हे सेंटीमीटर मध्ये ना, बरोबर. मग 1764 पण कशात पाहिजे? चौसेमीतच पाहिजे. म्हणजे येणार उत्तर तिसरं. येणार उत्तर कितवं? तिसरं. क्लिअर? पटतंय? चालायचे पुढे. चलो नेक्स्ट बघा, 3 नंबर. काय विषय? एका चौरसाचा कर्ण. आता कर्ण दिला, तुम्ही स्क्रीनशॉट ऑलरेडी काढलेला आहे. क्षेत्रफळाचे 2 सूत्र, एक आहे बाजूचा वर्ग,
दुसरं काय कर्ण वर्ग भागिले किती 2. मग आता इथं लिहायचं क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग भागिले 2. कर्ण किती आहे 12 म्हणजे 12चा वर्ग भागिले 2. 12चा वर्ग किती 144 भागिले 2. मग 144 ला 2 न भागलं येणार उत्तर 72. 72 पर्याय कितवा 72 चौसेमी पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. पटतंय यस और नो. यस. चला पुढे बेसिक उदाहरण आहेत फटाफटा घेऊया आपण. 28 काय करायचं 28 चा वर्ग घ्यायचं किती येतो 784. 784 कितीने भागायचं 2 ने 784 भागिले 2. मग बे एक बे बेत्रिक 6 उरला 1 बेन्नाम 18 बेदून 4 392 म्हणजेच पर्याय कितवा चौथा. पर्याय कितवा चौथा. क्लियर आहे. क्लियर आहे. चालायचे पुढे. चलो नेक्स्ट. एका चौरसाची बाजू दिली आहे आणि काय विचारलं परिमिती. परिमिती आत्ताच सांगितली. परिमिती सूत्र काय 4 गुणिले बाजू म्हणजे ही जी बाजू असते याला 4 न गुणायचं. 18 चौक 72 येणार उत्तर पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. परिमिती करेक्ट आहे. चला नेक्स्ट 6 नंबर. कितीने गुणा हा पॉइंट वाला उदाहरण आहे. चौरसाची बाजू किती आहे 16.5 आहे ना. मग 16.5 ला कितीने गुणायचं 4 ने म्हणजे 16.5 गुणिले 4. चला मग 4 पंच 20 0 डोक्यावर 2 4 सक 24 2 26 6 डोक्यावर 2 4 1 4 2 6 एक घर अलीकडे या म्हणजे येणार उत्तर 66. 66 पर्याय कितवा तिसरा. ओके पटतंय. चलायच पुढे. चलो नेक्स्ट 7 नंबर. काय विषय परिमिती 108. आता उलट दिलं बरं का. परिमिती दिली आणि बाजू विचारली तर 4 न भागायचं म्हणजे 108 ला कितीने भागू 4 ने. 4 1 4 4 2 8 उरले 2 4 7 28 येणार उत्तर 27. पर्याय कितवा चौथा. कितवा चौथा. क्लियर. चलायच पुढे. चलो नेक्स्ट 8 नंबरचं उदाहरण. काय रे बाबा परिमिती कितीने भागायचं आहे 4 ने. मग 174.4 ला 4 न भागू. चला 4 1 4 4 चौक 16 17 न 16 गेला बाकी उरली 1. मग 4 2 8 4 3 12 उरले 2. मग पॉईंट असाल तसा 4 सक 24 म्हणजे येणार उत्तर 43.6. पर्याय कितवा पर्याय आहे पहिला. पर्याय आहे पहिला. पटतंय डोक्यात चाललंय नक्की. चलो नेक्स्ट 9 नंबर. एका चौरसाची परिमिती 84 आहे तर क्षेत्रफळ किती. आता इथं काय क्षेत्रफळ विचारलं ना. मग सगळ्यात पहिले क्षेत्रफळाचं सूत्र काय क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बरोबर. आणि आपल्याला काय दिली आता परिमिती दिली किती दिली 84 म्हणजे परिमिती बरोबर 84. मग परिमिती म्हणजे 4 बाजूची मिळून असते. मग बाजू जर काढायची तर काय करणार बाजू बरोबर सर 84 भागिले 4. 84 ला जर 4 न भागलं 4 2 8 4 1 4 किती आली 21. बाजू किती आली 21 बरोबर. मग आता 21 बाजू आली क्षेत्रफळ बाजूचा वर्ग म्हणजे सरळ 21 चा वर्ग. 21 चा वर्ग किती 441. पर्याय कितवा पर्याय दुसरा. पर्याय कितवा दुसरा. पटतंय. परिमिती जर दिली क्षेत्रफळ विचारलं तर परिमितीला 4 न भागायचं जे उत्तर आलं त्याचा वर्ग करायचा. बघा 84 ला 4 न भागला आलं 21. 21 चा वर्ग 441. ओके चलो नेक्स्ट 10 नंबर. काय विषय आता एका चौरसाची काय दिली परिमिती क्षेत्रफळ विचारलं ना. आत्ता सांगितलं परिमिती 68 ला 4 न भागा येणार उत्तर 17 आणि 17चा वर्ग घ्या 289 म्हणजेच येणार उत्तर पर्याय दुसरा 289 चौस सेंटीमीटर. क्लियर. क्लियर आहे. चालेच पुढे नक्की. चलो नेक्स्ट 11 नंबर. हां एका चौरसाचे क्षेत्रफळ आणि काय विचारलं आता बाजू बरोबर. सूत्र लिहितो एकदा की क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बरोबर. बेटा हे बेसिक उदाहरण आहेत.
शेवटचे आपले 12-15 उदाहरणं आहेत ते सगळे ॲडव्हान्स लेवलचे आहेत, ते तुम्हाला बघायचे आहेत. हे बेसिक असेल तर हे बघून घ्यायचे, मग ते ॲडव्हान्स सोडवता येणार आहे. ओके, चलो. मग क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, म्हणजे बाजू बरोबर वर्गमुळात क्षेत्रफळ, बरोबर. मग बाजू बरोबर काय, वर्गमुळात क्षेत्रफळ किती, 529. मग 529 कुणाचा वर्ग आहे, 23चा. येणार उत्तर 23, पर्याय कितवा, चौथा. ओके, क्लिअर, काही डाऊट आहे, नाही. चालायच पुढे, चलो नेक्स्ट. 12 नंबर. एका चौरसाचे क्षेत्रफळ 169. सरळ 169 कुणाचा वर्ग आहे, 13चा. येणार उत्तर किती, 13. क्षेत्रफळ दिली, बाजू विचारली होती. नेक्स्ट, चौरसाचे क्षेत्रफळ 1089 तर परिमिती. थोडासा बदल केलाय, थोडाच काय केलाय, बदल. परिमितीचं सूत्र काय, परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, बरोबर. तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे बाजू पाहिजे, आणि दिलं काय, क्षेत्रफळ दिलंय ना, क्षेत्रफळ दिले, बाजू काढायची. मग बाजू बरोबर वर्गमुळात 1089. करेक्ट. मग 1089 कुणाचा वर्ग आहे, वर्गमुळाचा विषय. मग वर्गमूळ कसं काढतो आपण, 9. 9ला काय चालतं रे बाबा, 3 आणि 7. इकडे 3 लिहायचा, इकडे 7 लिहायचा. ज्याला वर्गमूळ काढता येत नाही त्यांनी जाऊन व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओ अपलोड केलेला आहे. नाही तर आरंभ 1.0 आपली बॅच आहे, त्या बॅचमध्ये वर्गमूळ सगळं बेसिक शिकवलेलं आहे. चलो, मग आता काय झालं रे बाबा, एक घर सोडून द्या. एक नाही, किती, 2 घर. किती येते, 10. मग 10 हे कुणानंतर आहे, कुणाच्या वर्गानंतर आहे, 3च्या वर्गानंतर आहे, म्हणजे 33 किंवा 37 तुमचं उत्तर आहे, बरोबर. मग या दोघातनं नेमकं कोणतं, तर मधल्या संख्येचा वर्ग घ्यायचा 35चा. मग तो येतो, कसा घेतो आपण, डायरेक्ट 5चा वर्ग 25 आणि 3च्या पुढची 4, 3 चौक 12, 1225. मग काय करायचं पुढं, या 1225 कडून 1089 कडे फिरण्यासाठी आपल्याला जायचंय. मग आपण पुढे जाणार का मागे, मागे जाणार, म्हणजे येणार उत्तर किती, 33. तर याचा अर्थ या चौरसाची बाजू किती आली, 33, बरोबर. मग आता तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं, मग क्षेत्रफळाचं म्हणजे एका चौरसाचे क्षेत्रफळ 1089 ना, तर बाजू किती आली आपली, 33 आली. बाजू किती आली, 33. आता परिमिती विचारली तुम्हाला, मग बाजू 33 तर परिमिती काय, 4 गुणिले बाजू, म्हणजे 4 गुणिले 33. तर 4 त्रिक 12 2 डोक्यावर 1, 4 त्रिक 12 1 13. येणार उत्तर 132, पर्याय कितवा, चौथा. करेक्ट आहे, पटतंय. चालायचंय पुढे, नक्की. चलो नेक्स्ट. काय करायचं मग सर, क्षेत्रफळाचं काय, वर्गमूळ काढायचं, बाजू काढायची आणि त्याला किती गुणायचं, 4 ने. मागच्या वेळेस बी तेच केलं, तेव्हा फक्त काय करायचं, वर्ग घ्यायचा होता. ओके, चलो नेक्स्ट. 14 नंबर. एका चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे, 529 चौ सेंटीमीटर आहे. तर परिमिती किती, चला बरं. मग वर्गमुळात 529, 529 23चा वर्ग आहे. किती वर्ग आहे, 23चा. मग डायरेक्ट काय करा, 23 चौक 92, परिमिती येणार 92, पर्याय चौथा, पर्याय चौथा. क्लिअर आहे, पटतंय, डोक्यात चाललंय, नक्की. चलो नेक्स्ट. 15 नंबर. काय म्हणणं आहे, एका चौरसाची बाजू किती सेंटीमीटर आहे, 20 सेंटीमीटर. तर कर्ण किती, कर्ण किती, बरोबर. मग आता तुम्हाला तर माहिती आहे बाजू दिलेली किती, 20, आणि काय विचारलं तुम्हाला, कर्ण. तर आत्ताच काय लिहिलं होतं आपण, क्षेत्रफळाचं सूत्र, कितीचा वर्ग, बाजूचा वर्ग. आणि अजून एक क्षेत्रफळाचं सूत्र काय लिहिलं होतं, कर्ण वर्ग भागिले 2. बरोबर आहे का, बरोबर आहे का. मग या दोघातून आपण काय करू, आता कर्ण कसा काढायचा त्याचं उत्तर काढूया. मग हे दोन्ही काय सेम आहे ना, मग मी याला असं म्हणू शकतो का, की बाबा क्षेत्रफळाचं सूत्र जे बाजू वर्गाचाच अर्थ आहे कर्ण वर्ग भागिले 2. करेक्ट आहे. मग काय होणार, कर्ण वर्ग हे दोन्हीकडे गुणाकारात जाणार, म्हणजे कर्ण वर्ग बरोबर 2 गुणाकारात गेले तर बाजू वर्ग गुणिले 2 बरोबर कर्ण वर्ग. करेक्ट आहे. हां,
मग आता कर्ण इकडं वर्ग आहे, इकडं वर्ग आहेत, लेफ्ट साईडचं वर्गमूळ येईल. म्हणजे जर याचा अर्थ असा होईल वर्गमुळात, बघा बरं का, डायरेक्ट पाठ नाही करायचं आपल्याला, बाजूचा वर्ग गुणिले 2 बरोबर कर्ण. करेक्ट आहे. मग बाजूचा वर्ग हा 2 गेला आणि वर्गमूळ गेलं, उरलं बाजू, म्हणजे कर्ण बरोबर वर्गमुळात सेपरेट देऊन टाकू आपण, बाजू वर्ग गुणिले वर्गमुळात 2. मग वर्गमूळ गेलं, 2 गेलं, नुसतं काय उरलं बाजू, म्हणजे कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. एवढं ध्यानात ठेवायचंय. कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2 एवढं ध्यानातच ठेवायचंय. मग हे नवीन सूत्र भेटलं. कुठून आलं सर? तर मी तुम्हाला दाखवलं कसं काढलं. मग आता काय म्हणणं आहे त्यांचं, बाजू 20 सेंटीमीटर आहे भाऊ, मग कर्ण किती? तर कर्णाचं सूत्र आहे सर, कर्ण बरोबर बाजू 20 आहे, 20 गुणिले वर्गमुळात 2, म्हणजे येणार उत्तर काय 20 वर्गमुळात 2. पर्याय कितवा? पर्याय पहिला. खतम. म्हणजेच काय की जर चौरसाची बाजू जर दिली असेल आणि कर्ण जर विचारला, फक्त वर्गमुळात 2 ने त्याला गुणायचं, म्हणजे डायरेक्ट डोळ्यानं उत्तर बघता क्षणी. क्लिअर? करायचं पुढचं. चलो 16 नंबर. तसंच चौरसाची बाजू दिली आहे, बघा बरं का, आत्ताच सूत्र लिहिलं आपण, कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. बाजू किती मग 12 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. तुम्हाला तर माहिती आहे 2 वर्गमुळाचा गुणाकार होत असेल आणि आतली संख्या सारखी असेल तर वर्गमूळ कॅन्सल होतं, ती संख्या एकदा येते. म्हणजे या दोन्ही 2 ऐवजी फक्त नुसता 2 येणार आणि गुणिले किती 12. 12 आणि 2चा गुणाकार 12 दूना 24, येणार उत्तर 24. पर्याय कितवा? तिसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? काही डाऊट आहे? नाही. चलो नेक्स्ट 17 नंबर. क्षेत्रफळ किती आहे? एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौरस सेंटीमीटर. तर कर्ण. आता काय सूत्र असं आहे सर, क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग भागिले 2. कर्ण वर्ग भागिले 2. मग क्षेत्रफळ 100, 2 इकडं गुणाकारात गुणिले 2 बरोबर कुणाचा वर्ग? कर्णाचा वर्ग. करेक्ट. मग 100 कुणाचा वर्ग आहे? 50चा, बरोबर. आणि तुम्हाला काय विचारलं, कर्ण क्षेत्रफळ दिलं 100, तर कर्ण किती? क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग भागिले 2. आपण बरोबर केलंय. बरं, चालतंय, काही अडचण नाही. मग 100 आणि 2चा गुणाकार किती येतो? 200. किंवा असं लिहा, कर्ण वर्ग बरोबर वर्ग जर गेला तर वर्गमुळात 100 गुणिले वर्गमुळात 2. करेक्ट आहे. 100 कुणाचा वर्ग आहे? 10चा, म्हणजे येणार उत्तर 10 वर्गमुळात 2. 10 वर्गमुळात 2. पर्याय कितवा? दुसरा. क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात जातंय? चालायचं पुढे. चलो नेक्स्ट. काय विषय आता 18 नंबरचा? चौरसाचं क्षेत्रफळ तर कर्ण किती? आत्ताच सांगितलं ना. सरळ काय करायचं? सूत्र लिहायचं, क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग भागिले 2. मग क्षेत्रफळ किती? 150. 2 इकडे गुणाकारात येणार गुणिले 2 बरोबर काय? कर्णाचा वर्ग. मग आता कर्णाची किंमत काढायची, नीट बघा कशी काढायची बरं का. मला सांगा 150 गुणिले 2 किती होतात? 300. मग आता कर्ण वर्ग बरोबर 300. ओके. मग कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपल्याला आता याचं वर्गमूळ जर घ्यायचं तर वर्गमूळच घ्यावं लागेल ना. बघा ना, कर्ण बरोबर काय येणार? हे डाव्या बाजूचा वर्ग कट होऊन याला वर्गमूळ येणार 300. मग आता 300चा वर्ग घ्यायचा आहे का वर्गमूळ. मग ज्यावेळेस वर्गमुळामध्ये अशी संख्या येते की जिचा वर्ग आपल्याला माहिती नाही, मग तिला काय करायचं? तिची फोड पाडायची. फोड कशी? की एक वर्ग
आणि एक साधी संख्या म्हणजे कर्ण बरोबर वर्गमुळात 100 गुणिले 3. ओके, मग काय होणार ते बरोबर वर्गमुळात 100 गुणिले वर्गमुळात 3. 100 कुणाचा वर्ग आहे 10चा, म्हणजे 10 वर्गमुळात 3. कुणाचं उत्तर आहे कर्णाचं. कुणाचं उत्तर आहे कर्णाचं. 10 वर्गमुळात 3 पर्याय कितवा तिसरा. पटतंय, डोक्यात जातंय, काही डाऊट आहे नाही. चलायचे पुढे नक्की. चलो नेक्स्ट. मग काय विषय पुढचा सर. एका चौरसाची बाजू 30% वाढवली. वर्तुळ क्षेत्रफळात पण हे उदाहरण आपण बघितलं होतं. वर्तुळ असो, चौरस असो, आयात असो, त्रिकोण असो, कोणतीही द्विमितीय आकृती 2D डायग्राम, तिचं क्षेत्रफळ जर वाढलं किंवा तिची जर बाजू वाढली तर क्षेत्रफळ कसं वाढवायचं माहिती आहे. डायरेक्ट घ्यायचं 100 क्षेत्रफळ पहिले मानलं. किती मानलं 100 मानले. 100 मानले. ओके हां, मग काय मानले 100 क्षेत्रफळ. मग काय करायचं क्षेत्रफळ लिहायचं 100 गुणिले एक रेष गुणिले दुसरी रेष. कंपल्सरी फंडा आहे हा. 2 रेषा मारायच्या. 30% वाढवली मग वरती 130 खाली 100, वरती 130 खाली 100. बरोबर. मग काय होणार 100 गेला 100 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. मग 13 गुणिले 13. मग 13ला 13ने गुणलं किती येणार 169. 169. म्हणजे याचा अर्थ क्षेत्रफळ मानलं होतं 100 ते झालं 169. म्हणजे वाढलं का कमी झालं. वाढलं कितीने 69ने. वाढलं कशामुळं 100चे 169 झाले. म्हणजे सर +69. 69%. पर्याय कितवा पहिला. पर्याय कितवा पहिला. पटतंय, डोक्यात जातंय, काही डाऊट आहे नाही. चालायचं पुढे. चलो नेक्स्ट. 20 नंबर. एका चौरसाची बाजू 5% वाढवली. चला बरं मग 5% वाढवली. आपण किती मानायची सुरुवातीला 100 गुणिले एक रेष 5% म्हणजे 105 गुणिले एक रेष 105. 100 गेला 100 गेला. वरती 105 आहे खाली 100 आहे. कितीने भाग जातो 5ने. 5 दून 10 5 0 0 5 21. मग काय राहिलं रे 105 गुणिले 21 पोटात रेष खाली 20. 105 गुणिले 21 खाली किती 20. 105 आणि 21चा गुणाकार करून घ्या. आडवा गुणाकार करा. 21 5 105 शी 5 डोक्यावरती 10. 21 गुणिले 0 0 0 आणि 10 10 10 शी 0 डोक्यावरती 1. 21 1 21 21 आणि 1 22. म्हणजे 2205 भागिले किती 20. 2205 भागिले किती 20. मग काय करायचं 2205 भागिले 20. 20 1 20 20 1 20 उरले 2 20 1 20. बरोबर. 5ला भाग जातो का बिलकुल नाही सर. मग 20 0 0 पॉइंट. 5चे झाले 50. मग 50ला 20 न 20 2 40. परत उरले 10 10चे 100 20 5 100. म्हणजे भागाकाराची क्रिया संपली. तर सुरुवातीला होतं सर 100 आणि 100चं झालं 110.25. करेक्ट आहे. म्हणजे कितीनं वाढ झाली सर. वाढ झाली ती 10.25%. 10.25% वाढ. म्हणजेच पर्याय कितवा तिसरा. तिसरा पर्याय 2 नंबर राहिला. काही फरक पडत नाही. ओके क्लिअर आहे नक्की. काही डाऊट आहे नाही. चालायचं पुढे. चलो नेक्स्ट. 21 नंबर. एका चौरसाचा कर्ण 15 सेंटीमीटर आहे तर बाजू किती. आत्ताच सांगितलं ना तुम्हाला. कर्ण बरोबर काय असतं सर. कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. बरोबर. मग 2 इथलं काय अवेलेबल आहे आपल्याकडे. कर्ण किती आहे 15 ना. मग 15 बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2.
करेक्ट. मग हे वर्गमुळात 2 आहे, हे भागाकारात जाणार, म्हणजे बाजू बरोबर 15/√2. 15/√2 पर्याय कितवा? चौथा. क्लिअर? पटतंय? म्हणजेच काय की सर जर कर्ण दिलेला असेल, बाजू विचारली तर भागिले वर्गमुळात 2, आणि बाजू दिलेली असेल आणि कर्ण विचारला तर गुणिले वर्गमुळात 2. क्लिअर? चलो नेक्स्ट 22 नंबर. काय विषय? सर 8/2, बाजू विचारली मग डायरेक्ट भागिले वर्गमुळात 2, म्हणजे 8/2 भागिले वर्गमुळात 2. मागच फॉर्म्युला पाहिला ना आपण. करेक्ट आहे का? ज्याला वाटतंय थोडं फास्ट होतंय तर बाळा स्पीड कमी करा आणि काय करा ते फॉर्म्युले बघा जे मी शिकवतोय. चला गेला आलं 8, म्हणजे येणार उत्तर 8. पर्याय कितवा? पहिला. क्लिअर आहे? डोक्यात चाललं? नक्की? चालायच पुढे? चलो नेक्स्ट 23 नंबर. चौरसाचे काय दिले? क्षेत्रफळ किती आहे? 196. तर त्यांच्या बाजू एवढी त्रिज्या. आता इथून पुढं आपले ॲडव्हान्स प्रश्न चालू झालेले आहेत. ॲडव्हान्स प्रश्न काय म्हणणं आहे? चौरसाचं क्षेत्रफळ 196, म्हणजे हे चौरस आहे. हां, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांच्या बाजू एवढी त्रिज्या घेऊन, म्हणजे ही जी बाजू आहे तेवढी त्रिज्या घेऊन काढलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ. म्हणजे याचा अर्थ काय? एक वर्तुळ राहील आणि या वर्तुळाची जी त्रिज्या राहील, समजा r, बरोबर, वर्तुळाची जी त्रिज्या राहील ती त्रिज्या म्हणजे चौरसाची बाजू. करेक्ट? वर्तुळाची त्रिज्या जी राहील ती राहील चौरसाची बाजू. मग आता चौरसाचं क्षेत्रफळ दिलंय. आता बेसिक उदाहरण आत्ताच पाहिले आपण. सुरुवातीला क्षेत्रफळ दिले, जर बाजू विचारली तर डायरेक्ट वर्गमूळ घ्यायचं, म्हणजे वर्गमुळात 196. 196 कुणाचा वर्ग आहे? 14चा. म्हणजे बाजू किती आली? 14 बाजू आली. किती आली बाजू? 14. क्लिअर? मग आता काय म्हणणं आहे त्यांचं? चौरसाचं क्षेत्रफळ दिलं, त्याच्यावरून आपण बाजू काढली, म्हणजे बाजू आली 14. मग ही जी 14 बाजू आहे हीच उचला आणि इथं त्रिज्या ठेवा 14, बरोबर. आणि आता त्याचं क्षेत्रफळ काढायचंय. आता क्षेत्रफळ काढायचं, तुम्ही वर्तुळाचा व्हिडिओ बघितलेला आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र काय? वर्तुळाचे क्षेत्रफळ पाया r वर्ग. करेक्ट आहे? हां. पायाची किंमत 22/7 गुणिले r वर्ग. r ची किंमत 14 आहे, म्हणजे 14चा वर्ग. मग काय होणार? 22/7 गुणिले 14चा वर्ग 196. मग 196 ला 7 ने भागा. 7 1 7, 7 2 14. 19 मधून 14 गेले, उरले 5. मग 7 8 56, म्हणजे 22 गुणिले 28. यांचा गुणाकार करा. 28 गुणिले 2, 28 2 56, 6 डोक्यावरती 5, 28 2 56, 56 आणि 5 61, म्हणजे येणार उत्तर 616. पर्याय कितवा? तिसरा. पटलं का उदाहरण? पटलं का? म्हणजे चौरस दिला होता, त्याचं क्षेत्रफळ दिलं 196. मग आपण त्याची बाजू काढली 14. बरं, ती त्याची चौरसाची जी बाजू आहे तीच वर्तुळाची त्रिज्या आहे, ती धरली आपण आणि त्यानुसार उत्तर काढलं तर फायनल उत्तर किती आलं? 616. क्लिअर आहे? काही डाऊट आहे का? नाही, डाऊटच नसला पाहिजे. ओके, चालायच पुढे मग. चलो, काय विषय मग आता? बरं, मग आता सर याला शॉर्टकट नाही का काही? ते शॉर्टकट कसा होऊ शकतो रे बाबा? वर्तुळाचं क्षेत्रफळ पाया r वर्ग. r ची किंमत आपण कशी काढली? r ची किंमत वर्गमुळात 196. म्हणजे बघा बरं का, मी तुम्हाला एक शॉर्टकट देतो. पाया गुणिले r ची किंमत होती वर्गमुळात 196 आणि त्याचा वर्ग, म्हणजे हे कटलं. पटलं का? म्हणजेच काय की सर एवढा मोठा कुटाणा करायची गरज नाही. फंडा क्लिअर आहे. फंडा ध्यानात ठेवायचा. चौरसाचं क्षेत्रफळ दिलं आणि त्याच्या बाजू एवढी जर एखादं वर्तुळ काढलं तर त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सरळ हा जो 196 आहे याला 22/7 न गुणायचं. जेही क्षेत्रफळ असेल त्याला 22/7 न गुणायचं. हा त्याचा शॉर्टकट आहे. मग 196 ला जर 7 न भागलं तर येतं 28
आणि 28 गुणिले 22 याचं ऑलरेडी उत्तर आपण काढलं, जे की किती आहे 616. 616. क्लिअर आहे? पटतंय? पुढचं उदाहरण डायरेक्ट शॉर्टकट वापरायचं होता. चला, चौरसाचं क्षेत्रफळ दिलं मास्तर आणि डायरेक्ट त्यांनी विचारलं त्याच्या बाजू एवढं वर्तुळ काढलं. तर काय करा, 49 गुणिले 22/7, 7 1 7, 7 7 49, 7 गुणिले 22, 22 7 154. खतम किस्सा. पर्याय कितवा? पहिला. 154 चौरस सेंटीमीटर. क्लिअर आहे? क्लिअर आहे? डोक्यात गेलं? चाललंय? चलायचं पुढे. चलो नेक्स्ट. 25 नंबर. एका चौरसाकृती, आता थोडंसं काय म्हणणं आहे त्यांचं, चौरसाकृती शेत आहे, शेताची बाजू 18 मीटर आहे. चला, हे चौरस आहे, शेताची बाजू 18 मीटर आहे. हा, काय म्हणणं आहे, शेताला 9 पदरी तारेचं कुंपण लावायचंय. आता तुम्हाला तर माहिती आहे, त्या दिवशी वर्तुळात जसं सांगितलं तसंच असं इमॅजिन करायचं, एक चौरसाकृती शेत आहे आणि वरच्या बाजूनं पूर्ण या 4 बाजूचं एक काय झालं परिमिती, परत 4 बाजूचे एक, अशी किती पदर आहे? 9 पदरी आहे. म्हणजे याचा अर्थ मास्तर परिमिती म्हणण्यापेक्षा एक पदरी तार कुंपण बरोबर चौरसाची परिमिती. बरोबर आहे? म्हणजे एक पदरी तार कुंपण चौरसाची परिमिती किती आहे? परिमिती 18, हे 18, 18 चौक 72, म्हणजेच एक पदरी म्हणजे चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू, आणि बाजू 18 आहे म्हणजे 4 गुणिले 18, 18 चौक 72, म्हणजे एक पदरी म्हणजे 72 मीटरची तार लागू राहिली. बरोबर? एक वेढा मारण्यासाठी 72 मीटरची तार लागू राहिली. मग किती पदरी इथे? 9 पदरी ना, म्हणजे 72ला 9 न गुणा, 72ला 9 न गुणा, 72 गुणिले 9, 9 दुना 1808, डोक्यावर 1, 9 7 63 आणि 1 64, येणार उत्तर 648 मीटरची तार लागेल. तेव्हा तुम्ही ते 9 त्याला राऊंड मारू शकतात, म्हणजेच येणार उत्तर पर्याय चौथा. पर्याय चौथा. क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? चलायचंय पुढे. चलो, काय विषय आता 26 नंबरचा. मास्तर तसंच आहे, सोडवायचं 26. सोपं आहे. काय करायचं? 31 गुणिले 4 गुणिले 7 डायरेक्ट. बघा काय करायचं, 31 गुणिले 4 गुणिले 7, 31 गुणिले 4 गुणिले 7, मग 31 गुणिले 4 गुणिले 7, 4 1 4, 4 3 12, 124 गुणिले 7, 7 चौक 28, 8 डोक्यावर 2, 7 2 14 2 16 6 डोक्यावर 1, 7 1 7 1 8, येणार उत्तर 868 मीटर. पर्याय कितवा? पहिला. कितवा? पहिला. क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात जातंय? चालायचं पुढे. चालायचंय. चलिए नेक्स्ट. काय विषय बाबा? 27 नंबर. आता पैसे फक्त काय करायचं, तीच पद्धत. काय? शेताची बाजू 38 गुणिले 4 गुणिले किती पदरी? 6, आणि गुणिले किती रुपये खर्च आहे? 12 रुपये. खतम झाला विषय. क्लिअर? म्हणजे हे जे उदाहरण इथपर्यंतच आहे, पहिलं मागचंच उदाहरण आहे. फक्त एका मीटरला 12 रुपये लागू राहिले, तर आपण गुणिले 12 केलं. चला, याचा गुणाकार जो होईल ते उत्तर. मग 4 सक 24, 38 गुणिले 24 गुणिले 12, मग काय होणार आहे? 12 चौक 48, 8 डोक्यावर 4, 12 2 24 आणि 4 28, 288 गुणिले किती झाले इकडे? 38. गुणाकारात 38चा पाडात आपल्याला येत नाही, मग कोणता गुणाकार करायचा? उभा, म्हणजे 288 गुणिले 38. 88 64 4 डोक्यावर 6, 88 64 6 70 0 डोक्यावर 7, 8 2 16 आणि 7 किती? 16 आणि 7 झाले 23, पहिलं एक घर 0, 3 8 24 4 डोक्यावर 2, 3 8 24 2 26 6 डोक्यावर 2, 3 2 6 2 8, मिळवा 4 4 6 3 9, 8 2 10, म्हणजे खर्च किती? 10,944 रुपये. पर्याय कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? गेलंच पाहिजे. चलायचं पुढे. चलो नेक्स्ट. एका चौरसाकृती शेताची बाजू 41
मग काय करायचं, परत तेच मांडणी. 41 गुणिले 4 गुणिले 4, हे 4 वेगळे बरं का. हे कंपल्सरी 4 कोणाचे, परिमितीचे. हे 4 कोणाचे, 4 पदराचे. गुणिले किती रुपये, 15 रुपये. बरोबर. चला मग काय होणार, हे 4 चौक 16 म्हणजे 41 गुणिले 16 गुणिले 15. मग 16 गुणिले 1, 16 1 1606, डोक्यावर 1, 16 चौक 64 आणि 1 65, 656 गुणिले किती, 15. बरोबर. चला मग गुणाकार करा. 15 5 75, 15 सक 90, 0 डोक्यावर 9, 15 5 75, 75 आणि 9 किती झाले, 84 4 डोक्यावर 8, 15 सक 90, 90 आणि 8 98, म्हणजे येणार उत्तर 9840 रुपये. पर्याय आहे दुसरा. पर्याय आहे दुसरा. क्लिअर आहे, क्लिअर आहे. पटलं, डोक्यात गेलं नक्की. चलो नेक्स्ट. काय विषय आता, एका चौरसाकृती शेताची बाजू 40 मीटर आहे. आता समजून घ्या बरं का, त्या शेताला बाहेरील बाजूनं 3 मीटर रुंदीचा रस्ता काढल्यास, आता हे शेत आहे बघा बरं का. या शेताची बाजू किती आहे, 40. ही 40 मीटर आहे. बर, रस्ता काढायचा कुठून, बाहेरून. किती मीटरचा, 3 मीटरचा. 3 मीटरचा रस्ता समजून घ्यायचा अर्थ काय, की समजा असा पूर्ण आपण एक चौरस बाहेरून जर काढला, तर याचा अर्थ हा, हे 3 मीटरचा रस्ता इकडून, 3 मीटरचा रस्ता इकडून, 3 मीटरचा रस्ता इकडून, आणि हे थोडं खालीवर झालं काही फरक पडत नाही, 3 मीटरचा रस्ता इकडून. समजलं का. मग आता मला सांगा, त्यांचं म्हणणं आहे तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती. पेन चेंज करतोय. रस्त्याचे म्हणजे हे जे गुलाबी कलरचं मी दाखवतोय, हे क्षेत्रफळ. पटतंय का. मग आता मला सांगा रे, समजा हा बाहेरचा जो तुकडा आहे हा किती झाला रे सर, हा झाला पहा, हे 40 इकडेच होता, 40 मध्ये तिकडून 3 मिळवले आणि इकडून 3 मिळवले, म्हणजे 3 आणि 3 झाले 6, म्हणजे 46 मीटरचा विषय झाला बाहेरचा. बरोबर आहे का. मग मला सांगा, मी असं म्हणू शकतो का की रस्त्याचं क्षेत्रफळ म्हणजे बाहेरचा चौरस क्षेत्रफळ आणि मायनस आतील चौरस क्षेत्रफळ. म्हणजे हे बाहेरचं पूर्ण घ्यायचं जे आहे ते, आणि त्याच्यातून आतलं काढायचं, म्हणजे उरलेलं राहील ते कोणतं राहील, रस्त्याचं राहील. इतकं सोपं आहे. चला बरं, मग बाहेरचा चौरस म्हणजे किती, तो 46, म्हणजे 46चा वर्ग. करेक्ट. वजा आतील चौरस म्हणजे 40चा वर्ग. कारण चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, चौरसाच्या क्षेत्रफळाचं बाजूचा वर्ग. मग आता 46चा वर्ग घ्या बरं एकदा. 6चा वर्ग 36, 4चा वर्ग 16, 4 सक 24, त्याची डबल 48. मग 6 8 आणि 3 1101 डोक्यावर 1, 6 आणि 1 7 आणि 4 1101 डोक्यावर 1, 1 आणि 1 2, 2116, म्हणजे 2116 मायनस 40चा वर्ग 1600. करेक्ट. म्हणजे 2116 किती काढायचे, 1600, म्हणजे उरता किती आहे 516. म्हणजेच पर्याय कितवा, पर्याय तिसरा. करेक्ट आहे. पटतंय, जातंय डोक्यात नक्की. काही डाऊट आहे नाही. काय करायचं मग, बाहेरील मायनस आतील एवढाच क्लिअर फंडा ठेवायचा. मग सर एवढी आकृती काढायची परीक्षेत, तसं करायचंच नाही. परीक्षेत एकच काम करायचं, 3 मीटरचा रस्ता त्याला 2 न गुणा, किती झाले 6. मग 40 मध्ये 6 मिळवा 46 आणि मायनस 40 यांचा वर्ग. पुढचं तसंच करू आपण. आता हे पटलं डिटेलमध्ये, हे पटलं डिटेलमध्ये, आणि पुढचं तसंच करायचं. चला मग आता काय विषय पुढचा. सर पुढचं तसंच आहे. कुठून रस्ता बनवला, बाहेरून रस्ता बनवला. 5 मीटरचा आहे, 5 ला 2 न गुणलं, 5 2 झाले 10. मग 50 प्लस 10 त्याचा वर्ग आणि वजा 50चा वर्ग. बरोबर. चला मग 50 आणि 10 60,
60चा वर्ग मायनस 50चा वर्ग, 60चा वर्ग 3600 मायनस 50चा वर्ग 2500. मग 3600तनं 2500 गेले, किती उरले? 1100. झालं, आलेलं उत्तर 1100 चौरस मीटर. 1100 चौरस मीटर. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? डोक्यात गेलं का? नक्की का? मग आता काय पुढच्या उदाहरणात, जर सर बाहेरून रस्ता बनवला तर बाहेरचं मायनस आतलं, मग आतून रस्ता बनवला तर आतलं मायनस बाहेरचं. करेक्ट आहे? चला बघा बरं पुढचं उदाहरण. आता काय म्हणणं आहे, एका चौरसाकृती शेताची बाजू किती मीटर आहे? 40 मीटर आहे, बरोबर. हा, त्या शेतातला आतील बाजूनं 4 मीटर रुंदीचा रस्ता केला, आतील बाजूनं, बरं का. म्हणजे याचा अर्थ हे शेत आहे आणि आतला रस्ता आहे. करेक्ट आहे? म्हणजे ही झाली 40 मीटरची बाजू आणि हा रस्ता आता किती मीटरचा आहे? 4 मीटर. हा रस्ता आहे किती मीटरचा आहे? 4 मीटर. हा रस्ता आहे किती मीटरचा आहे? 4 मीटर. हा रस्ता आहे किती मीटरचा आहे? 4 मीटर. करेक्ट. मग सर शेत तर झालं 40 मीटरचं, मग यातलं किती मीटरचं? तर आतलं किती मीटरचं येणार मला सांगा. हे 40 मधनं इकडचे 4 आणि तिकडचे 4, 4 आणि 4 8, 40 मधून 8 गेले 32. करेक्ट. म्हणजे आतला रस्ता जो बनतोय, बरोबर, तर तो त्याचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलं, तर मी काय केलं, बाहेरचं 40 मीटरचं शेत आहे आणि आतली किती मग 32 मीटरचं. मग काय करायचं, 40चा वर्ग किती येतो? 1600 आणि मधला 32चा वर्ग, 32चा वर्ग, 2चा वर्ग 04, 3चा वर्ग 09, 3 2 6 डबल 12, 4 2 10, 1024. म्हणजे सर 1600 मधनं किती काढायचे? 1024. क्लिअर? मग कसं काढणार सर? वरती 10 द्या, 10तनं 4 गेला 6, इकडे 1 द्या, इकडे 10 द्या, 10तनं 3 गेला 7, 6तनं 1 गेला 5, म्हणजेच 576. पर्याय कितवा? पर्याय तिसरा. क्लिअर आहे? पटतंय? पटतंय नक्की? व्हेरी गुड. मग शॉर्टकट काय आहे सर? तर मागे आपण काय केलं होतं? प्लस केलं होतं ना, तर इथं मायनस करायचं. म्हणजे जे 40 आहे त्याचा वर्ग घ्यायचा आणि मायनस 40 मायनस याची डबल 4ची डबल 8 त्याचा वर्ग. क्लिअर आहे? क्लिअर आहे? करायचं मग पुढचं असं नक्की. चलो, काय म्हणणं आहे? ओके, खतम विषय, खतम. शेवटचा प्रश्न आहे हा 32 नंबरचा, ज्याचा फॉन्ट खूप वाढवलेला आहे. तर अविनाश, इथून पुढं फॉन्ट याचा कमी करायचा आहे. ते शेतात जे येतं विद्यार्थ्यांना दिसतच नाहीये, टेन्शन घेऊ नका. पण आपल्याला काय करायचं तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की बाजू किती मीटरची आहे? 30. मास्तरनं आत्ता सांगितलं 30 लिहून घ्या पद्धतशीर, त्याचा वर्ग घ्या मायनस 30 मायनस क्या रे भाई मायनस? सर 2 मीटरचा रस्ता आहे ना, मग 2ची डबल 4 मायनस 4 त्याचा वर्ग. चलो 30 का वर्ग 900 माइनस 30 में से 4 गया भाई 26 का वर्ग, तो ये होगा जी 900 माइनस 26 वर्ग 676 वजा बाकी. मग 900 676 काढायचे. 900 मायनस 676 वरती 10 6 गेला 4, 10 इकडे दिला 10 8 गेला 2, 9 7 गेले रे भाऊ 2. 224 पर्याय पहिला. 224 पर्याय पहिला. पटतय? 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 अरे भाऊ आता जायचं आणि कोणतीही प्रश्नपत्रिका उचलायची, डायरेक्ट चौरसाची उदाहरणं सोडवायचे, कुठंच अडचण येणार नाही. मला माहिती आहे मी जे कॅल्क्युलेशन करतो ते थोडेसे फास्ट करतो, पण मला इथे सगळ्यांचा विचार करायचा आहे. इथे आपल्या युट्यूब चॅनलला जे पोरं येत आहेत ते सगळ्या परीक्षेच्या दृष्टीने येत असतात. तुम्हाला जर बेसिक कॅल्क्युलेशनची भीती वाटते, तुम्हाला जर त्याची गणिताची भीती वाटते, तुम्हाला बेरजेत अडचण आहे, वजाबाकीत अडचण आहे, गुणाकारात अडचण आहे, तर आरंभ 1.0 हा बेसिक कोर्स आहे. याची लिंक आपल्या बायोला आहे, तो आपण लॉन्च केलेला आहे. आणि हो तुम्हाला माहिती आपल्या चॅनलचं नाव कसं, मास्तर म्हणतील तसं. याला सबस्क्राईब करायचं, याला शेअर करायचंय आणि हो फॉलो पण करायचंय. खूप खूप धन्यवाद.